मी सुनंदा महाजन, केल्याने भाषांतर परिवार आणि आमच्या कलासक्त या संस्थेतर्फे मी इथे आज जमलेल्या सर्व जणांचं मनापासून स्वागत करते. आमच्यासाठी 2023 हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे, कारण केल्याने भाषांतर या आमच्या त्रैमासिकाने आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे, आमच्या वर्गणीदारांमुळे, आमच्या वाचकांमुळे, आमच्या असंख्य हितचिंतकांमुळे 25व्या वर्षात पदार्पण केलं आहे. या वर्षीचा ऑक्टोबर ते डिसेंबर म्हणजे या वर्षीचा चौथा अंक 2023चा हा केल्याने भाषांतरचा सलग 100वा अंक असणार आहे. आमच्यासारख्या लहानशा संस्थेसाठी आणि अगदी बारीक जीव असलेल्या आमच्या त्रैमासिकासाठी 25, 100 हे आकडे खरंच मिरवण्यासारखे आहेत असं आम्हाला वाटतं. कारण आम्ही 1 जानेवारी 1999 रोजी जेव्हा पहिल्या अंकाचं प्रकाशन केलं तेव्हा आम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगते की खरोखर माहीत नव्हतं की आम्ही अजून पुढची 5-7 वर्ष तरी हे नियतकालिक चालवू शकू की नाही. पण आम्ही आता चक्क 25व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये छोटे छोटे कार्यक्रम करून हे चक्क साजरं करावं असा विचार आमच्या मनात यायला लागला. आणि असं ठरवल्यानंतर आम्ही जेव्हा पहिल्यांदी कुठला कार्यक्रम करायचा असं ठरवत होतो तेव्हा अर्थातच श्रीमती शांता गोखले यांचं नाव आम्हाला सुचलं. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही त्यांना विचारलं की अशा अशा कार्यक्रमासाठी तुम्ही भाषणासाठी किंवा मुलाखतीसाठी पुण्याला याल का, तेव्हा त्यांनी आनंदानं लगेचच संमती दिली. आणि त्यामुळे आमच्या या 25ल्या नियतकालिकाला आणि ज्यांनी 25च्याही वर साहित्यकृतींची भाषांतरं केलेली आहेत अशा दिग्गज मातब्बर अशा भाषांतरकार व्यक्तीचं आम्हाला या कार्यक्रमासाठी इतकं मोलाचं सहकार्य मिळालं म्हणून आम्हाला खूपच आनंद झाला. त्यामुळे 25वं वर्ष आपण साजरं करायचं ठरवलं आहे हे चांगलंच झालं अशी खुणगाठ म्हणजे आम्ही मनाशी गाठली. इथे बहुतेक सगळ्यांनाच शांताताईंनी कोणती पुस्तकं भाषांतरित केलेली आहे हे माहीत असेल. मी सगळ्याचा उल्लेख काही करत नाही कारण आता त्यांच्या मुलाखतीतून हे हळूहळू उलगडत जाणार आहे. पण काही गोष्टींचा उल्लेख करणंही आवश्यक आहे. त्या लेखिका आहेत, नाट्यसमीक्षक आहेत, स्तंभलेखन त्यांनी केलेलं आहे, असं विपुल लेखन केलेलं आहे. आणि साने गुरुजींचं श्यामची आई, गोडसे भटजींचा माझा प्रवास आणि लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्र ही अतिशय सर्वार्थाने मोलाची असलेली मराठीतली पुस्तकं त्यांनी इंग्रजी वाचकांना उपलब्ध करून दिलेली आहेत. याच्याशिवाय अनेक नाटकं म्हणजे खानोलकर, तेंडुलकर, गोपू देशपांडे, एलकुंचवार, आळेकर इत्यादी नाटककारांची अनेक नाटकं त्यांनी भाषांतरित केली आहेत. कादंबऱ्या, आत्मचरित्र असे विविध साहित्य प्रकार असलेली पुस्तकं त्यांनी मराठीतून इंग्रजीमध्ये नेलेली आहेत. आणि तितक्याच सक्षमपणे त्यांनी इंग्रजीतून मराठीतही भाषांतर केलेलं आहे. त्यामुळे आमचं आमंत्रण त्यांनी स्वीकारलं, त्यांनी पुण्याला यायचंही कबूल केलं आणि त्या आल्या. याच्याबद्दल आम्ही अतिशय मनापासून खुश आहोत. मी त्यांचे स्वागत करते आणि आभारही मानते. मुलाखत घ्यायला श्रीयुत अविनाश सप्रे हे सांगलीहून खास या कार्यक्रमासाठी आलेत. केल्याने भाषांतरच्या अगदी पहिल्या अंकापासून ते आमच्याबरोबर आहेत, मार्गदर्शक, सल्लागार या नात्याने, आणि ते पुढेही राहतीलच. आणि लवकरच ते कलासक्तचे अध्यक्ष म्हणून पदभार ते स्वीकारणार आहेत. एक साक्षेपी समीक्षक, चिकित्सक, जाणकार म्हणून त्यांचं नाव साहित्याच्या वर्तुळात आदराने घेतलं जातं. सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि उपप्राचार्य म्हणून ते कार्यरत होते. DE सोसायटीचे पदाधिकारी म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं आहे. साहित्याशी संबंधित अनेक शासकीय आणि अशासकीय संस्थांशी ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपाने निगडित आहेत. त्या कामांमध्ये ते व्यग्र असतात. त्यांचंही मी स्वागत करते. पण केल्याने भाषांतरचे आणि वैयक्तिक ते खरोखर घरचे असल्यामुळे त्यांचे आभार मानण्याचं औद्धत्य मी काही करत नाही. मुलाखत घ्यायला अविनाश सप्रे यांच्याबरोबर माझी सहकारी संपादक आणि रशियन भाषा तज्ज्ञ अनघा भट ही पण असणार आहे. व्यासपीठासमोर मला विशेष उल्लेख करावासा वाटतो अशी अनेक दिग्गज मंडळी
अनेक मान्यवर आलेली आहेत आणि लक्ष्मीकांत देशमुख अतिशय त्यांच्या व्यग्र वेळातनं आपल्या कार्यक्रमाला आलेत. तसंच कलासक्ततर्फे जे पहिलं पुस्तक आम्ही काढलं दीप्ती गंगावणेचं युरोपीय तत्त्वज्ञानाच्या पाऊलखुणा, ती दीप्ती गंगावणे पण आज आलेली आहे. आणि ते पुस्तक ज्यांच्या हस्ते प्रकाशित झालं ते मकरंद साठेसुद्धा आज उपस्थित आहेत. केल्याने भाषांतरच्या सुरुवातीच्या वर्षात आमचा मित्र शिरीष सहस्रबुद्धे यांनी अतिशय अल्प दरात ते अंक छापून दिले. आज खरं म्हणजे शिरीष सहस्रबुद्धे येणार होते पण कदाचित वाटेत असतील. आमच्या अनेक अंकांचं अतिशय सुंदर मुखपृष्ठ करणारे चंद्रमोहन कुलकर्णी पण आज इथे आवर्जून आलेले आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे. आणि आपल्या शैली संपादनाच्या साहाय्याने केल्याने भाषांतरच्या संपादनात अतिशय मोलाचा वाटा उचलणारी वंदना बोकील कुलकर्णी, अक्षर जुळणी आणि लेआउटचं काम करणारी सुप्रिया जोगदेव या सगळ्या मैत्रिणी इथे आल्यात, याचा आम्हाला विशेष आनंद आहे. आमचा पुढचा कार्यक्रम यावर्षीचा पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राबरोबर आम्ही त्यांच्या समन्वयाने करणार आहोत. भाषांतरित गोष्टींचं नाट्य रंगमंचीय सादरीकरण म्हणजे गोष्टरंग अशा स्वरूपाचं, आणि तो एप्रिल किंवा मेमध्ये कार्यक्रम असेल. केल्याने भाषांतरने 25 वर्षाचा एक टप्पा गाठला आहे. या टप्प्यावर पोचताना आणि पोचल्यावर विद्यासागर महाजन आणि विवेकानंद उर्फ भाई फडके या आमच्या 2 सहकारी संपादकांची तीव्रपणे आठवण येते. विद्यासागरने केल्याने भाषांतरची संकल्पना प्रत्यक्ष उतरवण्यासाठी, तिला नीट आकार उकार देण्यासाठी खूप तळमळीने धडपड केली. त्याने या प्रकल्पाला वाहूनच घेतलं होतं. त्याला नवनवीन कल्पना सुचायच्या, इतरांनी सुचवलेला तो त्या उचलूनही धरायचा आणि त्या प्रत्यक्षात आणल्याशिवाय त्याला चैन पडायची नाही. मग 2005 साली आयोजित केलेले कथा अभिवाचन आणि भाषांतरित गाण्यांचा कार्यक्रम असो, 2003 भरवलेलं भाषांतरकारांचं संमेलन असो, किंवा 2005 नंतर तिकडून आणलेल्या गोष्टी हा भाषांतरित कथांच्या अभिवाचनाचा अतुल कुलकर्णी, इला भाटे यासारख्या अभिनेत्यांना घेऊन तो कार्यक्रम आम्ही केला. तर त्याचे गावोगावी प्रयोग केले आणि 2008 साली प्रत्यक्ष गुलजारजी यांच्या हस्ते झालेल्या विद्यासागरच्या आणि अनघाच्या पुस्तकांचं प्रकाशन असो, विद्यासागर उत्साहाने आणि संपूर्ण ऊर्जेने त्याच्यात जीव ओतत असे. केल्याने भाषांतरच्या भाषांतरात अजून एक भाषा यायला हवी म्हणून तो स्पॅनिश शिकला. अल्पावधीत साहित्याचे भाषांतर करणे इतकी ती शिकला, त्यांनी आत्मसात केली ती खरोखर. आणि जर्मनबरोबर तो स्पॅनिशमधूनही साहित्यकृतींची भाषांतरे करू लागला. विवेकानंद फडके हा, त्याला आम्ही भाई म्हणायचो, हा आमचा आर्थिक व्यवहार, आर्थिक कारभार व्यवस्थितपणे सुरळीतपणे चालेल हे बघायचा. संस्था चालवायला आणि नियतकालिकाची करावी लागणारी साहित्य तर असंख्य कामं तो जबाबदारीनं अंगावर घ्यायचा आणि ती पार पाडायचा आणि आमच्या अजागळपणावर न चिडता ती तो करत राहायचा. सागरची आणि भाईची या दोघांचीही उणीव आम्हाला कायमच भासत राहील. केल्याने भाषांतरमध्ये पहिल्यापासून जर्मन, रशियन, फ्रेंच, जपानी, स्पॅनिश अशा त्या परकीय भाषांमधून थेट मराठीत भाषांतरित केलेले साहित्यच फक्त प्रकाशित करण्यात येतं. संपादक मंडळातील सुरुवातीला आम्ही 5 जण होतो, परंतु चेतन ठकार त्याच्यातनं वैयक्तिक कारणांनी बाहेर पडले आणि 2009 आणि 2014ला विद्यासागर आणि भाई यांचं निधन झाल्यानंतर आम्ही दोघीच आणि वंदना बोकील कुलकर्णी आम्ही तिघीच आत्ता सध्या हे त्रैमासिकाच्या संपादनाचं काम करतो आहे. तर 1999 नंतरची काही वर्ष, 4-5 वर्ष चाचपडण्यात, प्रयोग करण्यात, काही गोष्टींचे निर्णय घेण्यात, ठोकताळे बांधण्यात अशी गेली 24 वर्ष संपादन करताना बरेच अनुभव आम्हाला गाठीशी बांधता आले. बऱ्याच वेळा आम्हाला ठाम राहायला लागलं. म्हणजे लोक विचारत तर आम्हाला सांगायला लागायचं की भाषांतर थेटच हवं, ते परकीय भाषेतूनच केलेलं असावं, शक्यतो इंग्रजीतून नको, कारण त्यासाठी इतर ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध असतं आणि शिवाय मूळ इंग्रजी वाचणारा मोठा वाचकवर्ग पण आपल्याकडे आहे. भारतीय भाषेतून मराठीत केलेले पण नको, कारण आमच्याकडे त्याचे संपादन करणारे कोणी नाही. म्हणजे एखाद्याने तामिळ गोष्ट आम्हाला भाषांतरित करून दिली तर तामिळ तज्ज्ञ संपादकाच्या भूमिकेतही हवा, पण तसा तो नाही आहे. त्यामुळे आम्ही भारतीय भाषांचं एवढा अवाढव्य पसारा नको करायला म्हणून केलेलं नाही आहे.
आणि अशोक केळकरांसारख्या व्यक्तींनी पण आम्हाला ते सुचवलं की आता तुम्ही भारतीय भाषांमधली भाषांतरं पण घेत चला. पण तरी आम्ही आमचं जे टॅगलाईन किंवा ब्रीदवाक्य किंवा घोषवाक्य आहे की परकीय भाषांमधून थेट मराठीत भाषांतरित केलेल्या साहित्याला वाहिलेले त्रैमासिक, तर याच्याशी आम्ही प्रामाणिक राहिलेलो आहोत. अर्थात काही अपवाद केले, काही अपवाद झाले आणि क्वचित कधीतरी इंग्रजीतून तुरळक भाषांतर प्रसिद्ध केली, पण अगदी क्वचित. एका अंकामध्ये मुंबईच्या अनुवाद सुविधा केंद्राची एक कार्यशाळा भरली होती गुजराती मराठी भाषांतराची, साहित्याच्या भाषांतराची. तर त्यातून ज्या काही भाषांतरित कथा सिद्ध झाल्या त्या आम्ही एका अंकामध्ये प्रकाशित केल्या होत्या. पण त्याचंही कारण हेच होतं की भाषांतराशी निगडीत आणखीन एक संस्था आहे आणि तिच्याबरोबर आपल्याला काम करता येतं आहे, ही संधी घ्यावी म्हणून आम्ही तो प्रयोग केला. पण एरवी आम्ही इंग्रजीतून किंवा इतर भाषातून घेत नाही. 64 पानांच्या मर्यादेमुळे दीर्घ स्वरूपाचे वाङ्मय प्रकार आम्हाला प्रकाशित करता येत नाही. कथा, कविता, एकांकिका, नाटक किंवा नाटकाचे भाग, चरित्र, आत्मचरित्र, कादंबऱ्या यांचे पण अंश भाषांतरित स्वरूपात आम्ही दिलेले आहेत. मोठ्या वाङ्मय प्रकारांसाठी आम्ही कॉन्टिनेंटल प्रकाशन किंवा मनोविकास प्रकाशन यासारख्या प्रकाशनांनी आमची पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. आणि आता तर आम्ही कलासक्ततर्फेच पुस्तकं म्हणजे निवडक पुस्तकं प्रकाशित करतो आहे, ती आज बाहेर पण उपलब्ध करून दिलेली आहेत. आपण आत्मसात केलेल्या एका परकीय भाषेतील साहित्य ते मुळातून वाचता न येणाऱ्या मराठी वाचकाला मराठीतून उपलब्ध करून द्यावे, या प्रेरणेतून सुरू झालेला हा उपक्रम आता फक्त उपक्रम या स्वरूपात राहिला नाही आहे. आज काही विद्यापीठांच्या म्हणजे आमचं त्रैमासिक हे पूरक साहित्य म्हणून त्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालं आहे. युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन म्हणजे UGC यांच्या मान्यताप्राप्त नियतकालिकांच्या यादीत सुद्धा केल्याने भाषांतर आलं आहे. केल्याने भाषांतरमध्ये आलेल्या गोष्टी रंगमंचीय सादरीकरणासाठी नाटकाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पण बऱ्याचदा वापरल्या आहेत. आणि वैयक्तिक वर्गणीदारांच्या बरोबरच अनेक संस्था, महाराष्ट्रातली अनेक महाविद्यालयं, वाचनालयं, ग्रंथालयं ही आमची नियमित वर्गणीदार आहेत. या आम्हाला अर्थातच सुखावणाऱ्या गोष्टी आहेत. पण नवीन तरुण भाषांतरकारांची एक फळी उभारायची हे काम मात्र म्हणावे तसे झाले नाही. काही तुरळक विद्यार्थी किंवा तरुण भाषांतरकार आमच्याकडे भाषांतरे देतात, पण ती संख्या मात्र आम्हाला वाढवता आली नाही. तिथे आम्ही कमी पडलो असंच सांगावंसं वाटतं. पुढील काळात कदाचित ते घडेल अशी आशा आम्ही करतो आहे. माझ्या या प्रास्ताविकाचा शेवट करण्याआधी मी पुन्हा एकदा सगळ्या उपस्थितांचं मनापासून स्वागत करते. आणि विद्यासागरने लिहिलेल्या काही ओळी भाषांतराविषयी मला सापडल्यात, त्या वाचून मी माझं बोलणं संपवते. त्यांनी लिहिलं आहे, भाषांतर, त्यातून साहित्याचे भाषांतर करणे ही गोष्ट भाषांतरकाराच्या क्षमतांची कसोटी पाहणारी ठरते. भाषांतर करणे हे अनेकदा त्याला त्याच्या क्षमतेच्या बाहेरची कामगिरी करायला प्रवृत्त करते. ही कामगिरी कोणकोणत्या पातळीवरून होत असते, तर प्रथम वाचनाच्या आणि आकलनाच्या पातळीवर. म्हणजे भाषांतर करण्यासाठी एखादी श्रेष्ठ साहित्यकृती जेव्हा भाषांतरकार निवडतो तेव्हा तो तिच्या प्रकाशनाशी निगडीत निर्णायक ठरणाऱ्या खप, वाचकांची कुवत, आकार इत्यादी गोष्टींचा विचार करत नाही. तो प्रेरित झालेला असतो आणि त्या साहित्यकृतीचे आपण केलेले आपल्या भाषेतले रूप त्याच्या डोळ्यासमोर तरळत असते. म्हणजे भाषांतरकारालाही मुळात स्वप्नील असावे लागते आणि एक अचाट कामगिरी करण्यासाठी सिद्ध होण्या इतकी इच्छाशक्ती त्याच्या मनात जागी असावी लागते. हे सांगण्याचा उद्देश हा की व्यवहार चतुर, शहाणपणाचे सल्ले देणाऱ्यांना न पटणारा, दुरून गंमत पाहणाऱ्या प्रतिष्ठितांना चकवा देणारा घट्ट आशावाद असल्याशिवाय अशी कामे उभी राहत नाहीत. धन्यवाद. मी आता शांता गोखले, अविनाश सप्रे, अनघा यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं.
अनघाला मी अशी विनंती करते की तिने एक छोटीशी पुस्तक भेट शांताताईंना द्यावी. नमस्कार. केल्याने भाषांतरच्या या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्तानं हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्याला श्रीमती शांता गोखले यांची मुलाखत आपण ठेवलेली आहे आणि ती ऐकण्यासाठी आपण सर्वजण अतिशय मनापासून उत्सुक आहात. त्यामुळे आम्ही दोघं त्यांची मुलाखत जरी घेणार असू तरी ते एक निमित्त मात्र, काही प्रश्न त्यांना पुढे त्यांचं चिंतन आपल्यासमोर प्रकट व्हावं या दृष्टीनं असेल. थोडा जास्तीत जास्त वेळ हा त्यांना ऐकण्यासाठी, त्यांना बोलण्यासाठी द्यावा असा आमचा प्रयत्न असणार आहे. सुरुवातीच्या प्रास्ताविकामध्ये सुनंदानं शांता गोखले यांनी केलेले काही अनुवादांचा उल्लेख केलेला आहे. मी आणखीन थोडे अनुवाद सांगतो अशासाठी की त्यांच्या एकंदर बोलण्यामध्ये त्याचे जे संदर्भ येतील ते आपणा सर्वांना माहिती असावेत. आणि म्हणून सुरुवातीला अगदी थोडक्यामध्ये मी त्यांनी केलेले काही महत्त्वाचे अनुवाद सांगतो, कारण ते किती प्रकारचे आहेत हे आपल्याला त्यावरनं त्यांच्या अनुवाद कार्याचं मोठेपण कळू शकेल. म्हणून मला सांगावंसं वाटतं की ते अनुवाद आपल्यासमोर ठेवावेत. त्यातला गोडसे भटजींचा माझा प्रवास हे याचा उल्लेख केलेला आहे. लक्ष्मीबाई टिळक यांच्या स्मृतिचित्रे, ज्याबद्दल साहित्य अकादमीनं त्यांना बेस्ट अनुवादक म्हणून, उत्तम अनुवादक म्हणून मराठीसाठीचा जो पुरस्कार गेल्या वर्षीचा आहे तो त्यांना देण्यात आला स्मृतिचित्रेच्या इंग्रजी अनुवादासाठी. ते आहे. दुर्गा खोटे यांचं आत्मचरित्र हेही त्याने अनुवादित केलेलं आहे. विजय तेंडुलकर यांचं कमला, गिधाडे, सखाराम बाइंडर ही त्यांची अतिशय गाजलेली तिन्ही नाटकं त्यांनी अनुवादित केलेली आहेत. महेश एलकुंचवार यांचं त्रिनाट्यधारा जी आहे, 3 मोठी नाटकं जी आहेत त्याचा अनुवाद आहे. सतीश आळेकर यांच्या बेगम बर्वेचा अनुवाद आहे. उद्धव शेळके यांच्या धग या गाजलेल्या कादंबरीचा अनुवाद आहे. आणखीन मकरंद साठे यांच्या अच्युत, आठवले आणि आठवण याही कादंबरीचा त्यांनी इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला आहे. हा मराठीतून इंग्रजीमध्ये केलेले अनुवाद आहे. आणि जेरॉल्ड पिंटो यांच्या एम अँड बिग ह्यूम या इंग्रजी कादंबरीचा सुद्धा अनुवाद मराठीमध्ये केलेला आहे. तेव्हा इंग्रजीतून मराठीत आणि मराठीतून इंग्रजीमध्ये अशा दोन्हीही भाषेमधले अनुवाद त्यांनी आपल्यासमोर प्रस्तुत केलेले आहेत. ज्या नावांचा उल्लेख मी आपल्यासमोर केला त्यावरनं आपल्या लक्षात येईल की किती वैविध्यपूर्ण, किती वेगवेगळ्या प्रकारची हे सर्व साहित्यकृती आहेत. म्हणजे एकापेक्षा दुसरी साहित्यकृती ही भाषेनं त्याच्या शैलीमुळे, त्याच्या एकंदर आत असलेल्या आशयामुळे, आशय आविष्कार हा सगळ्या गोष्टींचा विचार केला तर त्यांनी अनुवादित केलेली ही सर्व जी साहित्यकृती आहे ती एकापेक्षा दुसरी वेगळी आहेत. त्यामुळे किती वेगवेगळ्या प्रकारच्या आणि मराठीमधल्या महत्त्वाच्या अशा साहित्यकृती त्यांनी अनुवादाच्या रूपानं इंग्रजीमध्ये नेल्या. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसेल की जगामध्ये मराठीतली ही जी उत्तमोत्तम साहित्यकृती आहेत त्या लोकांच्यापर्यंत, मराठीतर अशा इंग्रजी वाचकांच्यापर्यंत जाऊ शकलेल्या आहेत. आणि त्यांचे संदर्भ घेतच आणखीन मग त्यांच्या काही भूमिका ह्या आपण समजावून घेणार आहोत. तेव्हा या सर्व साहित्यकृतींच्या संदर्भासह आणखीन शिवाय काही कथांचा अनुवाद त्यांनी केलेला आहे. अजूनही त्या अनुवादमध्ये काम करत आहेत, अनुवाद करण्याचं काम करत आहेत. कमल देसाईंच्या कादंबरीचा अनुवाद त्या करत आहेत. तेव्हा ह्या सगळ्या अनुवादामध्ये म्हणजे आता अलीकडे मला असं दिसतं आहे की मराठी साहित्यामध्ये अनुवादाला एक बऱ्यापैकी चांगले दिवस पुन्हा एकदा आलेले आहेत. आणि अनेक अनुवाद, भाषांतरं ही महिने असे वारंवार होताना आपल्याला दिसत आहेत, ती लोकप्रिय होत आहेत. त्यातलं सकस किती, निकष्ट चांगलं किती, वाईट किती, त्याच्यामध्ये ते जे अनुवाद झालेले आहेत ते किती प्रमाणात चांगले आहेत, त्यांचा दर्जा काय आहे, हे सगळं आपण बाजूला आपल्यासमोर आहे. पण त्याचं आपल्याला नेमकं जरी आज बोलता आलं नाही तरी ज्यांचे अनुवाद आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण उत्तम अनुवादाचे निकष काय असू शकतात याचे मानदंड ठरवू शकतो ते म्हणजे शांता गोखले यांनी केलेले वेगवेगळ्या प्रकारचे अनुवाद आहेत. म्हणजे हे अनुवाद वाचावेत आणि मग ठरवावं की अनुवाद करायचा असतो म्हणजे नेमका कसा करायचा असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की अनुवादाचे एक प्रकारचं अप्रत्यक्ष निकष किंवा मानदंडच
ज्यांच्या अनुवादातून आपल्या समोर आलेले आहेत आणि ते आपल्या समोर आले की मग इतरातलं आपणाला कळू शकतं की चांगलं काय आहे, वाईट काय आहे, निकृष्ट काय आहे वगैरे वगैरे. त्यामुळे अशा शांता गोखलेंच्या सारख्या एक अतिशय अगदी नेहमीच्या भाषेत बोलायचं तर अतिशय तपस्वी असता म्हणावं इतक्या पद्धतीनं त्यांनी, आणि त्या स्वतः एक फार प्रतिभावान अशा कादंबरीकार असून त्यांनी अनुवादाचं हे काम आपल्यासमोर मराठीमध्ये करून मराठीतल्या साहित्य संस्कृतीला फार मोलाचं अतिशय असं योगदान केलेलं आहे. तेव्हा आता पुन्हा आपण त्यांच्याकडे यायचं असेल ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर, तर मला असं वाटतं की भाषांतर, स्वैर भाषांतर, शब्दशः भाषांतर, भावानुवाद, अनुवाद, व्यावसायिक अनुवाद, स्वतःला आवडल्या म्हणून काही साहित्यकृतींचे केलेले अनुवाद, अशा अनेक अंगानं सध्या अनुवादाबद्दल बोललं जातं. तेव्हा त्यांना मला सुरुवातीला एक असा प्रश्न विचारावा जिथून आपण सुरुवात करू. ते असं म्हणाले की मी काय अनुवादाच्या सैद्धांतिक भूमिकेबद्दल बोलणार नाही, अनुवाद म्हणजे काय आणि मग त्याच्या सैद्धांतिक भूमिका कुठल्या आहेत हे सगळं मी बोलणार नाही. माझ्या अनुभवातून मला जे जाणवलेलं आहे अनुवादाचं त्याच्याविषयी मी आपल्यासमोर बोलेन. म्हणून मला असं वाटतं की इतक्या प्रकारचे इतके चांगले अनुवाद आपण केल्यानंतर अनुवादासंबंधी आपण असं म्हणू शकतो का की एक अनुवादक म्हणून काही एक सैद्धांतिक दृष्टिकोन तुम्ही घेतलेला आहे, तर त्यासंबंधी सुरुवातीला आपण बोलूया. होय. सुरुवात अनुवादाला जी झाली तेव्हा मी त्यात म्हणजे ही गोष्ट मला करता येईल असं सुचलं पण नव्हतं. ती माझ्या अंगावर ढकलली गेली आणि आमचे परममित्र सत्यदेव दुबे ह्यांना मी त्याचं श्रेय, आज मी श्रेय म्हणते, तेव्हा शिव्या दिल्या होत्या. तू काही एक सध्या करत नाही आहेस तर हे भाषांतर कर म्हणून खानोलकरांचं अवध्य मला पोस्टाने आलं आणि ते मी केलं. करताना मजा आली, त्यातलं आव्हान स्वीकारलं, त्यात एक समाधान वाटलं. कारण त्या काळात मुलं होती आणि चूल होती, तर त्याच्यात आपण बांधलेले असताना असं काहीतरी बाहेरचं यावं आणि आपल्याला एक आपल्यातली कला जाणवावी प्रथम, तर तो आनंद अवध्यानी दिला. नंतर मी जाता हे असे उल्लेख करणार आहे का. नंतर कुमुदताई मेहता यांना दुबेंनी विचारलं कसं वाटलं तुम्हाला भाषांतर, कारण त्या एक्सपर्ट होत्या म्हणून. तर त्या म्हणाले माझं सोड रे, तुला का आवडलं माहिती आहे, तरुण आहे आणि दिसते बरी. पण ते काही मी फारसं मनावर घेतलं नाही, कारण आपल्याला आपण करत असताना ती जाणीव होते हे कितपत जमलं आहे. आणि तेव्हापासून मी स्वतःला 100पैकी मार्क देत आले, कधी 60, कधी 65, आणि स्मृतिचित्रेला मी धाडस करून 90 दिले. तर तेव्हा जो प्रवास सुरू झाला तो आत्तापर्यंत आज चालू आहे. अनुभव तर अर्थात पुष्कळच आले आणि तात्विक विचार हा फार अलीकडे मी म्हणजे करायला लागले म्हणणार नाही, पण तात्विक विचार आहे भाषांतराविषयी ह्याची जाणीव अलीकडे झाली. आणि मग त्याच्याबरोबर मी काय करत आले त्याचं मी एक तुलना करताना मग माझ्या लक्षात आलं की मी अत्यंत मुख्य मूळ संहितेशी प्रामाणिकपणा
हे पहिलं तत्त्व. आणि मागे वळून पाहताना असं वाटतं की सुरुवातीला आपण त्याला धरूनच राहतो ना, घाबरलेले असतो, हे काय आपल्या पुढे आलं आहे म्हणून तो प्रामाणिकपणा त्या काळातला. आणि नंतर एक की हे असंच असावं म्हणून प्रामाणिकपणा असा तो तत्त्व बनून माझ्याबरोबर राहिला. पण या प्रवासात इतर तत्त्व असलेले भाषांतरकार भेटत गेले आणि मग तिथे तुलना की ह्यांचं समजा आपण तत्त्व मानलं की हाही एक विचार आहे, तर आपल्याला पटतो आहे का? म्हणजे आपण ह्या बाबतीत स्वतःच्या कामात काही करावे का फेरबदल? तर तसं एक विचार कलकत्त्याला बीना आलासे नावाच्या बाई, तर आम्ही एका कॉन्फरन्सला भेटलो होतो आणि त्या मला म्हणाल्या की तुम्ही ज्याला फेथफुल ट्रान्सलेशन म्हणता किंवा प्रामाणिक भाषांतर, तर ते तितकंसं प्रामाणिक नसतं. आम्ही करतो ते भाषांतर खरं भाषांतर. आणि मी म्हटलं मग तुम्ही भाषांतरच म्हणता त्याला? हो, भाषांतर म्हणतो, पण ॲकॅडेमिक भाषांतर म्हणतो. मग मी म्हटलं बसूया आपण, कारण हे मला समजून घेतलं पाहिजे. ॲकॅडेमिक बट फेथफुल. मग माझं फेथफुल बट काय? तर फेथफुलच, म्हणजे डबल फेथफुल. तर मग ही छान गोष्ट आहे. तर त्या थोड्याशा रुचल्या. त्या म्हणाल्या तुम्हाला कळलं नाही आहे ॲकॅडेमिक म्हणजे काय. म्हणजे त्याच्यात जे उल्लेख आहेत की जे मूळ भाषेतनं आपण लक्ष्य भाषेत जेव्हा ट्रान्सफर करतो, तर त्या लक्ष्य भाषेचा जो वाचक आहे, तर त्याला ह्यातले सगळे संदर्भ कळत नाहीत, तर ते भाषांतरात आणायला लागतात. तेव्हा ते खरं तुम्ही फेथफुल आहात असं सिद्ध होतं. म्हटलं आपण सगळे भाषांतरं वाचतच वाढलो. म्हणजे आम्ही ज्या रशियन कादंबऱ्या वाचल्या त्या म्हणजे 13व्या 14व्या वर्षी, तर त्याच्यात अनेक उल्लेख येत असत असे. म्हणजे मुख्यतः सॅमोवार. काय ही भानगड आहे सॅमोवार, पण त्यातनं चहा पितात असं संदर्भावरून कळत होतं. मग त्याचा आकार काय आहे, त्याचा धातू काय, हे नंतर कळेल. सध्या चहा पिण्याचं एक पात्र, ठीक आहे, इतपत कळतं ना वाचकाला. आणि तुमची कथा कादंबरी साहित्य हे जर त्याला पकडून ठेवत असेल, ती जर क्षमता असेल, तर तो पचवत जातो ह्या गोष्टी. नंतर बघू, कळेल, विचारू असं करत. तर तुम्ही जर तिथल्या तिथे त्याचं असं निरूपण केलं, एकतर तुमची कथा लांबते केवढी तरी आणि त्यात रटाळपणा येतो. आणि मग मुख्य जो तुमचा मुद्दा आहे पोचवणं, तो बंद करतो पुस्तक. नको आहे हे, कारण ते पकड घेत नाही. तर मग भाषांतर करताना आपला उद्देश हा ठेवला पाहिजे. असं मी बीनाताईंना सांगितलं की ते वाचनीय झालं पाहिजे.
आणि अडचणी काय ज्या येतात ते वाचक तेवढे प्रगल्भ असतात, ते पचवून घेतात. तर त्याकडे इतकं तर बरं, आय बेग टू डिफर असं आमचं, म्हणजे त्या काळात बेग टू डिफर असं सन्मानाने म्हटलं जायचं. तर तो एक अनुभव होता. दुसरा एक फार मजेदार अनुभव जो आला तो एक बाई, आता मी नावं घेत नाहीत कारण ही लोकपरिचित नावं आहेत, पण कोणाचं तरी आत्मचरित्र एका मोठ्या श्रेष्ठ माणसाचं करायला दिलं होतं एका भाषांतरकारी म्हणतात का असेल तिच्याकडे. आणि त्यांची मुलगी आणि त्या अशा एकत्र मला भेटायला आल्या. प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम? तर ती मुलगी म्हणाली की माझ्या वडिलांचं हे आत्मचरित्र आहे, तर त्यांचा प्रत्येक शब्द मला मोलाचा वाटतो आणि त्यात काही असं ढवळाढवळ कोणी करावी असं मला नाही वाटत. तर ती भाषांतरकार होती, ती आपण सहकारी असं आपला एक गट वेगळा असं करून मला म्हणाली, आपण आपलं घालतोच नाही का? मला भयानक धक्का बसला. बरं, माझ्याकडे चहा पोहे खाणारे, तर त्यांना मी कसं म्हणू? असं नसतं बाई. तर मी खूप असे आडवळाने असं सुचवलं की वेगवेगळे प्रकार आहेत भाषांतराचे. तर हां, तर तुम्ही म्हणता आणि तुम्ही तर इतकी केली आहेत भाषांतरं आणि लोकांना आवडली आहेत, त्या अर्थी तो एक प्रकार होऊ शकतो. पण नाही का हो बाई असं नाही. मी त्यातली नाही. आणि मी सरळ म्हटलं, मी घाबरट आहे. मी ह्या मूळ संहितेचा मुळीच पदर सोडायला तयार नाही. कारण मग आपण कुठे तरंगत जाऊ, कुठे थांबायचं? आपलं घालता घालता कुठे थांबणार? मग आपलंच पुस्तक होतं आहे ते. तर तसं नाही होऊ शकत. आणि बाईंना मी हळूच म्हटलं की आपलं नाव आत जातं, आपल्याला माहिती आहे, कव्हरवर नसतं. कव्हरवर त्यांचं असेल नाव, तर त्यांचा आवाज, त्यांची शैली, हे सगळं पोचवण्याचं आपलं काम. आपण थोडे बॅकस्टेज वर्करसारखं वागूया, कारण ना भाषांतरकाराला तितकी नम्रता हवी की आम्ही घालू हा उद्दामपणा करू नये. तर हे मुख्य तत्त्व मी पाळत आलेली आहे. बरं, हे पाळताना मला अनेकदा विचारलं गेलं की तुमच्या कादंबऱ्यांचं तुम्ही भाषांतर केलं, मग त्यावेळेला तुम्ही काय केलं? हां, तर मग ती एक परीक्षा असते. कारण मी रीटा वेलिंगकरचं जवळजवळ ते प्रकाशित झाल्यानंतर 5-6 वर्षांनी मला विचारणा आली आणि मी त्याचं केलं भाषांतर. पण तोपर्यंत म्हणजे भाषांतरकाराचं जीवन हे कुठेतरी भाषांतर करताना आपल्याला असं एक पार्श्वभूमी त्याची असते. इव्हन राजकीय काय चालू आहे त्याचीही असते. आपण कोणत्या शब्दाला किती वजन देतो आहे ते त्यावर सुद्धा ठरत असतं. माझ्या आयुष्यात त्या 5-6 वर्षात बरीच उलथापालथ झाली होती. आणि रीटाकडे पुन्हा जाताना
मला वाटलं की हां, ह्यात आणखीन काही लेयर्स घालता आले असते आतापर्यंतच्या माझ्या अनुभवात. पण मग ती कादंबरी झाली असती. आता भाषांतर करायचं आहे. तर त्यामुळे मग तो पवित्रा बदलायला लागला की मी लेखक नाही. आणि म्हणून ते तत्त्व मला तिथे सुद्धा लागू करता आलं आणि ते केलं. काय प्रॉब्लेम्स खूप आलेच त्याच्यात की आपणच लिहिलेलं असतं आणि भाषांतरकार म्हणून पंचायत होते. तो जो काझुओ इशिगुरो म्हणून जपानी लेखक आहे, त्यांनी एक सल्ला दिला आहे लेखकांना की भाषांतर होईल असं लिहित जा. ह्याच अनुषंगाने आजकाल म्हणजे भाषांतराच्या सैद्धांतिक भूमिकेमध्येही आणि भाषांतरकारांचाही आग्रह असा असतो की आमचं नावसुद्धा कव्हरवर आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, डेझी रॉकवेल ज्यांनी आत्ता भाषांतर केलं आपल्या गीतांजली श्रींच्या पुस्तकाचं, त्या असं म्हणतात की भाषांतरकार म्हणून मी ज्या वेळेला काम करते तेव्हा मी त्या लेखकाबरोबर इन टँडेम आमचं असं चालू असतं. तुम्हाला दोन्ही प्रकारचा अनुभव आहे. म्हणजे भाषांतरकार म्हणून जे आज हयात आहेत किंवा म्हणजे ज्यांच्याशी तुम्ही आज बोलू शकताय, होय, आळेकर असतील, साठे असतील किंवा एलकुंचवार असतील, असे लोक आहेत. आणि दुसऱ्या बाजूला असेही लोक आहेत की गोडसे भटजी किंवा लक्ष्मीबाई किंवा जे आज हयात नाहीत लेखक, त्यांचं जे तुम्ही त्यांच्या ज्या संहिता आहेत त्या संहितांचं तुम्हाला कुठेतरी इंटरप्रिटेशनच करायला लागलेलं असणार आहे. किंवा म्हणजे साने गुरुजी आजच्या काळातून तुम्ही बघताय त्यांच्याकडे आता, त्यामुळे त्याचं कुठे प्रतिबिंब त्या भाषांतरात उमटलं का? तुम्ही जे काही एका बाजूनी तुमचा तो अक्रॉस टाईम असा डायलॉग चालू होता लक्ष्मीबाईंशी, तर त्याचं भाषांतरामध्ये प्रतिबिंब उमटलं असणार नक्की असं मला वाटतं. कारण तुमचं लक्ष्मीबाईंच्याच 3 भाषांतरांपैकी सगळ्यात वाचनीय तुमचंच भाषांतर आहे. तर म्हणजे आजकालचे सगळे राजकीय, सामाजिक, सैद्धांतिक सगळे संदर्भ आज तुमच्या पाठीशी असताना ह्या लेखकांच्या संहितांना तुम्ही कशा अप्रोच झालात? किंवा प्रभाकर बर्व्यांविषयी पण तुम्ही, म्हणजे ती एक वेगळ्या प्रकारची संहिता होती, त्यामुळे बर्व्यांच्या बरोबर तुम्हाला थोडंसं डायलॉग करून ते करता आलं असेल. तर असं काही फरक आहे का की लेखक जोडीला आणि लेखक नसताना किंवा लेखकाचं संपूर्ण एका हाती आपण इंटरप्रिटेशन करताना? संदर्भ म्हणून आता त्यांनी जो दिला, मला असं वाटतं की ते स्मृतिचित्राचं जे पहिलं एक अनुवाद आहे, आय फॉलो आफ्टर म्हणून, तो जो आहे तो शीर्षकापासूनच लक्ष्मीबाईंच्यावर अन्याय करणार आहे. कारण लक्ष्मीबाईंनी काही ते फॉलो करत करत त्यांच्या मागे त्या गेलेल्या नाही. त्यांना त्यांचं स्वतंत्र असं आपण आपल्याशी बोलताना काल यावर आपण चर्चा केली त्यावेळा हे निश्चित झालं की त्यांना एक स्वतंत्र स्थान आहे, त्यांचं अस्तित्व आहे, त्यांची ओळख आहे. त्याचा झगडा करत त्या तिकडे पोचलेले आहेत. आणि म्हणून तुम्ही ज्या वेळेला हा दुसरा अनुवाद घेतला तुम्ही करायला, त्यावेळेला असं म्हणालात बोलता बोलता की तुमचा फोकस जो आहे, एक अनुवादक म्हणून तुमचा जो एक फोकस असतो तो कशावर आहे, तर तो सुद्धा अनुवादाच्या प्रक्रियेमध्ये मोलाचा ठरत असतो. तर या संबंधी थोडं बरं, किती 2-3 आलेत मुद्दे. पहिला मुद्दा, आपलं नाव कव्हरवर हल्ली दिलं जातं. एक सांगते किस्सा, अलीकडचा आहे. अमेरिकन सेंटर यांच्याकडनं मला एक आमंत्रण आलं की अशा 2 अमेरिकन प्रख्यात पुस्तकांचं भाषांतर आम्ही रिलीज करतो आहे, 2 पुस्तकं, तर तुम्ही हजर राहावं अशी आमची इच्छा आहे. तर ज्या बाईंनी मला फोन केला तिला म्हटलं की ही 2 पुस्तकं माझ्या माहितीतली आहेत, भाषांतर कोणी केलं आहे? शांतता. मी म्हटलं
भाषांतर कोणी केलं आहे? तर ती म्हणाली, मी विचारून तुम्हाला कळवते. मग म्हटलं 1-2 दिवसात कळवा, कारण मग माझे कार्यक्रम खूप ठरतात, मग वेळ नसेल मला. 1-2 दिवसात फोन नाही. मी मुद्दाम, माझी एक मैत्रीण तिथे काम करते अमेरिकन सेंटरला, तिला सहज फोन केला. म्हटलं, तू ह्या कार्यक्रमात आहेस सहभागी. भाषांतर कोणी केलेलं आहे त्या मी काही येऊ शकत नाही, कारण 2 दिवसात तुमच्याकडनं मला उत्तर आलेलं नाही, पण एक उत्सुकता वाटते कोणी केलं. तर ती म्हणाली, काय कल्पना नाही बुवा. कव्हर हे अमेरिकन प्रकाशनातनं होऊ शकतं. अर्थात तो मराठी होता भाषांतरकार, मग ती एक पॉवर इक्वेशन वेगळी असते, त्यामुळे त्याचं नाव पण तिथे नाही आणि कोणाला माहिती पण नाही. पण असे प्रकारसुद्धा घडू शकतात. पण अधिकाधिक कव्हरवर नावं येत आहेत आता. हा पहिला मुद्दा होता. माझी स्मरणशक्ती फार जोरदार हल्ली नाही आहे. दुसरा काय होता? हां, ओके 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 हां. तर हयात नसलेल्या लेखकांचं साहित्य करताना एक वेगळ्या प्रकारची जबाबदारी वाटते, कारण ते आता नाहीत आणि त्यांच्या साहित्यकृतीचं काय होतं आहे हे बघायला ते नाहीत. तर आपण दुप्पट लक्ष घातलं पाहिजे ह्याच्यात. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य, सर्व ती एक जबाबदारी अशी आलेली असते. पण त्या जबाबदारीबरोबर एक मोकळेपणा वाटतो की माझं तुमच्या साहित्यकृतीवर अतीव प्रेम आहे, म्हणून मी करायला घेतले आणि त्यांनी मला जो आनंद दिला आहे तो वाचकाला मिळावा, इतकाच उद्देश माझा आहे. आणि त्याला लागणाऱ्या ज्या माझ्याकडे स्किल्स आहेत त्या मी सध्या तुमच्यावर देते तुम्हाला ह्या कृतीसाठी. तर ते जे प्रेम असतं साहित्यकृतीवर आणि तसंच प्रेम वाचकाला वाटावं ही इच्छा, तर त्यातून तुम्ही म्हणजे इतके परिश्रम घेता, त्याच्या दिवस रात्र ते तुमच्याबरोबर असतं. आणि मी नेहमी म्हणते, लक्ष्मीबाई इथे बसलेल्या असायच्या आणि आम्ही त्यांची एखादी अशी विनोदी काहीतरी वाक्य वगैरे झालं की आम्ही हसायचो एकत्र. खूप छान वाटायची, त्यांची कंपनी अत्यंत छान वाटायची, कारण त्या इतक्या मोकळ्या की मला असं कुठेही दबल्यासारखं वाटत नसे. पण तिसरा मुद्दा आठवतो आहे, 2 भाषांतरं झालेली असून मी तिसरं केलं. एक तर माझीच धारणा असं नाही, अनेकांची ही आहे की उत्तम साहित्यकृती असते तिची पुन्हा पुन्हा भाषांतरं व्हावी, कारण एका भाषांतरात जे जे आपल्या हातून निसटतं आणि निसटतंच, काहीही करा, दुसऱ्या एखाद्या भाषांतरकाराच्या हातून जे होतं त्यात तेवढं मिळतं, त्याचं आणखीन काही निसटतं, तिसऱ्याने ते पकडावं. हा चालू राहावा प्रवाह भाषांतराचा. आणि त्यासाठी नेमकी जी आधीची नोंद होती 58 सालचं एक, त्यानंतर बरोबर 30 वर्षांनी दुसरं झालं आणि 30 वर्षांनी माझं झालं. आणि आधीच्या दोन्ही भाषांतरात 4था भाग घेतलेला नव्हता. तो
टाळला होता. आणि मला त्याचं कारण एकच दिसतं की ते दोन्ही भाग एका हिंदू ब्राह्मणाने ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि त्याच्यासाठी अख्खं आयुष्य वेचलं. हे त्यांच्यासाठी एक नमुना झाला, प्रचारात सांगण्यासारखा किंवा लक्षात ठेवण्यासारखा. तर त्या दोघांनी त्या फोकसमधनं केलेलं होतं भाषांतर. मग एकदा टिळक गेले आणि चौथा भाग केवळ लक्ष्मीबाईंचा होता. त्याला ते महत्त्व नव्हतं. चौथा भाग प्रकाशित झालेला होता, नाही असं नाही, पण तो टाळला गेला. तर तो अन्याय त्यांच्यावर होता. म्हणजे आधी अर्थात असे लोक जे आजही आपल्याला खूप दिसतात, हां, की त्यांनी ते लिहिलंच नाही, ते खरं नारायणरावांनीच लिहिलं वगैरे, कसंही करून पुरुषाच्याकडे श्रेय जावं अशी एक इच्छा असते सर्वत्र. तर ते तसं नव्हतं हे चौथ्या भागाने सिद्ध केलं, कारण तो त्यांनी लिहिलेला आहे. तर तो व्हावा हे फेमिनिस्ट दृष्टिकोनातनं सर्वात महत्त्वाचं होतं आणि म्हणून ते संपूर्ण भाषांतर केलं. माझा प्रवास एक मला सांगायचं आहे की तो संपूर्ण भाषांतर माझं नाही. हां, ते आधी दिलीप चित्रेने करायला घेतलं. मग मला वाटतं तो आजारी पडला का काही आणि ते तसंच रझळलं. मग ते प्रिया आडारकरकडे गेलं. प्रियाला थोडंसं ते पेलवेना आणि तिचं थांबलं भाषांतर. मग ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनी कमिशन केलं होतं. त्या एडिटरचा मला फोन आला की असं असं आहे, आपण काय करूया. मी म्हटलं माझा प्रवास माझ्या यादीतलं होतं खरं, दिलीप करतो आहे म्हणून मी म्हटलं ठीक आहे, होत आहे. तर जी काही मदत हवी ती मी करायला तयार आहे. तर तिचं जिथपर्यंत झालं आहे त्याच्या पुढचं मी करून देते. पण मी एवढं म्हटलं त्यामुळे प्रियाला उत्साह आला आणि ती म्हणाली मी आणखीन करते, तुला 30 पानं पाठवते का, 32 पानं का काय. तर तेवढी शेवटची जी आहेत ती मी केलेली आहेत. आणि दोघांनी असं मी कोणाही बरोबर भाषांतर केलेलं नाही, एकटीचाच हा प्रवास तो तिथपर्यंतचा. तर ह्याच्यात मग त्याला एकवाच्यता आली पाहिजे ना अख्ख्या भाषांतराला. तर मग ती हैदराबादहून 2-3 दिवस आली आणि आम्ही सगळं भाषांतर डोळ्याखालून घातलं. आणि ती तर उत्तमच करत असे आणि आम्ही एकाच पिढीच्या, त्यामुळे आमच्या इंग्लिशच्या बाबतीत फार असं काही वेगळेपण नव्हतं. तर ते सगळं झालं. फक्त आमचा वाद एका गोष्टीवर झाला की तिने इंग्लिशमध्ये रिव्हर गॅंजीज असं म्हटलं होतं. तर म्हटलं हे आपण का म्हणायचं, आपण गंगा का नाही म्हणायचं. कारण तेवढं तर आपण आपलं ठेवायला हवं ना. आणि गंगा मोठी नदी आहे, आपल्याला वॉल्गा माहिती आहे, नाईल माहिती आहे. जगात जर गंगा माहीत नसेल तर माहीत करून घ्यावं त्यांनी. तर तो आमचा वाद झाला आणि त्याच्यात मग आम्ही गंगा ठेवलं. तेवढा एकच आमचा मतभेद झाला होता. तर पण बाकी अत्यंत असं स्मूथ काम झालं. पण त्यातला 1/3 भागच माझा आहे, माझा प्रवासमधला. तर ते एक अनुभव दुसऱ्याबरोबरचा. बरं, हयात असलेल्या लोकांविषयी विचारलं, त्यांच्याबरोबर काम करण्याचं. मला स्वतःला कोणतंही काम संपूर्ण त्याला लेखकांनी
आकार दिला की मग ते वाचायला आवडतं. कारण त्याच्यात अनेक बारीक सारीक त्यांना चुका आढळत असतात, तेच सुधारत असतात. तर आधीचं वाचण्यात मला तेवढंसं समाधान नाही वाटत. तसंच मी ज्या लेखकांचं करते हयात असलेल्या, की मी संपूर्ण करते. त्यात मी देव घेऊ नको आहे. अगदी अडचण आली विचारेल, पण नाही तर मी एकटीने हे करणार. झाल्यानंतर आपण बसूया आणि मग त्यात काय वाटतं आहे ते आपण सुधारून घेऊ. सतीशचं आत्ताच मी बेगम बर्वे केलं ते खूप वर्षापूर्वी. तर तेव्हा एक माझी मैत्रीण होती, तिला अत्यंत ते मनातनं करायचं होतं. तिने खूप ऐकलं होतं बेगम बर्वे हा काय प्रकार आहे. तर मी म्हटलं मी करते, तुझ्यासाठी करते, तुला इतका इंटरेस्ट आहे, मला आनंद होतो आहे, कारण श्रेष्ठ नाटक आहे, मी करून देते तुला. म्हणून मी ते भाषांतर केलं आणि ते तिच्यासाठी होतं. त्यामुळे तिचा नवरा आणि एक त्याचा मित्र, आणखीन एक कोणी, असे 4 लोक होते. म्हटलं वाचून दाखवते, कारण हे कल्चर स्पेसिफिक नाटक आहे अत्यंत. तर ते तुम्ही ऐकून तुम्हाला कसं वाटतं आहे ते सांगा, आणि जिथे तुम्हाला वाटतं आहे की हे जमत नाही, जमलेलं नाही, तिथे आपण बघू कसं काय करायचं. तर ते वाचन झालं आणि ते म्हणाले सगळं छानच आहे की आम्हाला कळलं, सगळं कळलं. ठीक आहे म्हटलं, कळलं ही एक गोष्ट, पण नाटकात शब्द जिभेवरनं जातो. तर त्याची एक लय असते नाटककारांनी दिलेली, आणि ती लय नेमकी इंग्रजीत येऊ शकत नाही, पण लय आली पाहिजे. कारण लयीशिवाय नाटकात वाक्य बोलता येत नाही. तर तू म्हटलं अभिनय करतेस, तर ह्यातला हा पॅसेज तू वाच, तुझ्या जिभेवर कसा तो येतोय का. पण मी जो पॅसेज निवडला तो मुद्दाम त्याचं जे सुरुवातीची नांदी नंतरचं आहे ते स्पीच टाळलं, कारण ते इतकं भयानक कठीण होतं इंग्लिशमध्ये करायला, आणि त्याबद्दल मीच असमाधानी होते. मग दुसरं काही दिलं, तिने वाचलं, ती म्हणाली सगळं ठीक आहे, पण मला वाटतं ती घाबरली नाटकाला. आणि त्याला कारण होतं, कारण नंतर ते जेव्हा नाटक केलं गेलं, ती दिल्लीच्या हिने केलं, विसरले आता, त्यांनी मुख्य केलं, पण डायरेक्टर आपली आला ना, काय तिचं नाव, अमाल. तर तिने ते नंतर केलं, आणि तेव्हा मी म्हटलं मनात की ही बाई घाबरली ते बरोबरच होतं, कारण त्याच्या संगीताचं काय करायचं हा मुख्य मुद्दा, आणि संगीतावरच ते पुष्कळ आधारलेलं आहे. तर त्याचं किती तुम्ही इंग्लिशमध्ये भाषांतर केलं तरी ते मग त्याला चाल कोणती द्यायची. आणि ते टेम्प्ट मी नॉट म्हणून एक जे झालं होतं ना, विच्छा माझी पुरी करा, अशोक रानडे वगैरे ह्या लोकांनी, पण ते सॉरी, पण मी हसले, हास्यास्पद वाटले त्यातली गाणी. ते नाही होत मराठीतून इंग्लिशमध्ये गाणं. तर तो एक अनुभव बेगम बर्वेचा. योगायोगाने ह्या लोकांना ते हवंच होतं ट्रान्सलेशन, हे मला कळलं. मग त्यांनी ते प्रकाशित केलं सिगल बुक्सनी. पण सतीशचं काहीच म्हणणं नव्हतं
महेशचं काहीच म्हणणं. महेश आणि मी एका खोलीत कोंडले गेलो होतो. सीगल बुक्सनी आम्हाला तिथे विमानाने नेलं आणि कलकत्ता क्लब ही तुमची खोली. सकाळी मी येणार, तुमची चौकशी करणार, तुमच्या खोलीला कुलूप घालून मी जाणार आणि संध्याकाळी येईल त्यापर्यंत तुमचं काम चालू ठेवा. तर मी आपली, आणि तेव्हा कम्प्युटर वगैरे नव्हता, हाताने मी लिहिते आणि महेश म्हणतो हे कधी संपणार गं? मी म्हटलं तू लेखक, आम्ही भाषांतरकार, आम्ही हा प्रश्न विचारत नाही. संपतं 4थ्या ड्राफ्टनंतर, कधी 5व्या ड्राफ्टनंतर. कंटाळा आला पण म्हटलं मग तू झोप, मी करते. आणि त्याप्रमाणे तो पेंगायचा आणि मी भाषांतर करायची आणि अशा प्रकारे त्या ट्रिलॉजीचं भाषांतर झालं. तर असे लेखकांचे पण हे प्रकार आहेत की मी लिहून ठेवलं आहे, माझी वाहवा झाली आहे माझ्या भाषेत, आता कुठे पंचायत करा इंग्लिशची, कोण करणार आहे हा प्रकार. तर म्हणून तो. पण आमचा मकरंद अत्यंत पर्टिक्युलर, शब्द आम्ही वाचून त्याचं असं तसं वजन बघून शेवटी एक एक वाक्य पास होत गेलं आहे. म्हणजे ती स्वतःच्या कामाविषयीची आत्मीयता की मी जे म्हटलेलं आहे ते नेमकं आलंच पाहिजे. पण मी म्हटलं अरे तुझ्या भाषेसमोर इंग्रजीची शरणागती आहे, त्याला पण काय करायचं? नाही, हा शब्द नाही येऊ शकत इंग्लिशमध्ये. त्या अर्थाने आपल्याला त्यातली छटा निवडलीच पाहिजे आणि तुझं ते काम आहे. कोणची मुख्य छटा आहे जी मी पकडायची, ती मी पकडण्याचं काम करेन, तू छटा कोणची ती सांग. तर असं आमचं खूप मजेत ते काम झालं. पण तो एकमेव मला अनुभव की इतका पर्टिक्युलर लेखक बसून सगळं ते तपासून वाक्य त्याप्रमाणे आम्ही ते केलं, ती कादंबरी. आता नाटकांच्या भाषांतरांविषयी तुम्ही बोललात. तर नाटकांच्या भाषांतरामध्ये त्यात बरेच, म्हणजे तुम्ही म्हटलात तसं की तो ॲक्टरच्या जिभेवरून कसा शब्द जातोय, म्हणजे तिथे परफॉर्मन्सचा एक भाग येतो. त्यामुळे नाटकं भाषांतरित झालेली त्या ऑडियन्सला तशाच प्रकारे भावली का, हा एक भाग. आणि दुसरं त्यालाच जोडून की शांताताईंनी चित्रपटासाठी पण स्क्रिप्ट लिहिलं आहे आणि कथा 2 गणपतरावांची, हा रशियनमधल्या गोगल नावाच्या लेखकाची जी दीर्घकथा आहे त्याचं एका अर्थाने दुहेरी भाषांतर, म्हणजे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत आणि शिवाय एका माध्यमातून, म्हणजे भाषेच्या लेख ह्या माध्यमातून किंवा म्हणजे लिखित माध्यमातून ऑडिओ व्हिज्युअल आणि त्याला संगीत आणि अशा सगळ्या ह्याच्यामध्ये पण भाषांतर केलेलं आहे. तर हे म्हणजे खास करून नाटकाचं भाषांतर आणि चित्रपटाचं स्क्रिप्ट ह्याच्यामध्ये तुमची जी काही तत्त्वं आहेत, म्हणजे थोडंसं ऑडियन्स शरण मी होणार नाही, म्हणजे मला माझी संहितेची प्रामाणिकपणा माझा जो आहे तो संहितेपुरता मर्यादित आहे. परंतु नाटकाच्या बाबतीत तसं म्हणून चाललं का, किंवा तसा त्याचे स्टेज परफॉर्मन्स झाल्यानंतर श्रोतृवृंदांकडून काय प्रतिक्रिया आल्या? कुठे झाले स्टेज परफॉर्मन्स? नाही, इंग्लिश मराठी नाटकाचं इंग्लिशमध्ये जे भाषांतर होतं ती मध्यस्थी भाषा म्हणून होतं. ते त्या भाषेवरून अनेक भाषांमध्ये झालेली आहेत भाषांतरं. पण ते स्टेज होऊ शकत नाही, झालेलं नाही. 2 अनुभव माझे आहेत स्टेजिंगचे.
एक फार म्हणजे 70च्या दशकात, बाय द वे मी तेंडुलकरांचा आत्ता जो उल्लेख करणार आहे त्यात मी सांगू इच्छिते की ती नाटकं नाही मी केली. तो एक पटकन जाता जाता अनुभव सांगते. तेंडुलकरांना माझं भाषांतर आवडत नसे. हां, म्हणजे त्यांचं सखाराम बाइंडर जे मी केलं ते कोर्ट केससाठी केलं. हां, तेव्हा त्यांच्या विरोधात अनेक कोर्ट केसेस व्हायच्या आणि मग मी बसलेली, म्हणजे तशी बसलेली नसायची, पण रंगभूमीवरच्या मित्रमंडळींना मी बसलेलीच होते. तर कधी येऊन ह्याचं भाषांतर करून दे अशी माझ्याकडे विनंती यायची. तशी सखारामची आली आणि कारण जज आणि वकील लोक होते, त्यांना काही मराठी येत नव्हतं. तर हे काय एवढं चाललं आहे, कसलं हे नाटक की त्याबद्दल इतके लोक अगदी रागावले चिडले. तर बघूया तरी म्हणून तो इंग्लिश भाषांतर मी करून दिलं आणि ते झालं वगैरे. आणि मग मी बाहेरगावी, मी विशाखापट्टणमला होते. तर तेव्हा तेंडुलकरांचं पत्र आलं की आता हे भाषांतर प्रकाशित होणार आहे. तर त्याच्यावर मी कुमुदबाईंना हात फिरवायला सांगितलं आहे. तर कुमुदबाईंनी हात फिरवला आणि त्यांचं मला पत्र आलं की तू केलं आहेस म्हणून तुझं पहिलं नाव येईल, माझं दुसरं येईल. तर ते सुद्धा माझं अर्धच भाषांतर आहे म्हणायचं. पण एक भाषांतर त्यांच्या एका नाटकाचं मी करून दिलं होतं आणि आता अगदी जाम आठवत नाही मला. आपला थिएटर ग्रुप म्हणून जो हे आहे, संस्था आहे इंग्लिशमध्ये नाटकं करणारी मुंबईत, त्यांच्याकडून विनंती आली होती की ह्या नाटकाचं भाषांतर करून दे. आणि त्याचं दिलं आणि त्यांनी काहीतरी 4-6 प्रयोग केले. त्यातला एक प्रयोग मी पाहिला. पण तेव्हासुद्धा मी अशी अत्यंत मी भाषांतरकार आहे आणि मला काही हक्क आहेत वगैरे असे विचार डोक्यात नव्हते. तर त्यांना सुपूर्द केलं, त्यांनी स्टेजवर आणलं, सगळं ठीक आहे, व्यवस्थित झालं नाटक, इतपतच. पण महेशचं प्रतिबिंब ह्यात खूप मजा आली. कारण ते बर्मिंगहमला कोणी वायू नायडूचे इथे गुरु आहेत त्यांचे. हां, तर तिचे यजमान ते बर्मिंगहम युनिव्हर्सिटीचं ड्रामा डिपार्टमेंट होतं. त्यासाठी त्यांनी प्रतिबिंबाचं माझं ट्रान्सलेशन घेतलं करायला. आणि योगायोगाने माझी एक पुतणी बर्मिंगहमला होती आणि तिचं आणि यांची ओळख होती. आणि मी योगायोगाने लंडनला होते त्यावेळेला. तर ती म्हणाली, अगं आणखीन 1-2 दिवस वाढव तू आणि इथे हे लोक तुझं नाटक करतायत. म्हटलं माझं नाही, महेशचं, पण असो येते मी. आणि ते नाटक इतकं त्या लोकांनी उत्तम केलं, इतकं उत्तम केलं. आणि खूप दिवसापूर्वी मी भाषांतर केलं होतं, तर त्याच्यात काय फेरबदल केले मला काही पत्ता नाही. ते होत होतं छान, एवढं कळलं. आणि नंतर डायरेक्टर येऊन मला म्हणाले, तुम्हाला खास सांगतो, तुमच्या भाषांतरात एक शब्दसुद्धा मी बदलला नाही. टाळ्या. तर असं एक परमसुख मला त्यावेळेला मिळालं. आणि त्यानंतर शोभायात्राचं केलं मी. आणि पण ते आहे तसं डायरेक्टरला नको होतं, त्यात फेरबदल हवे होते. त्यांनी काही करून घेतले, त्याचे पण एक 10-15 शो झाले.
तुम्ही आता फेरबदल हा शब्द वापरला, म्हणजे काही अपरिहार्य कारणामुळे काही अनुवादामध्ये काही फेरबदल करावेसे तुम्हाला वाटले का? केल्यानंतर हां हां, किंवा करत असताना की इथे हे आता आपण अनुवाद करतो आहोत तर हां, हां. मुळात मूळची कधीच नाही, कधी नाही, आजपर्यंत नाही. पण आत्ता जी महिन्यापूर्वी माझं ब्राह्मण कन्याचं भाषांतर प्रसिद्ध झालं आहे, आत्ताच महिना झाला, त्यात मात्र मी एडिटिंग केलं. कारण त्याच्यात मला काय वाटलं की ह्या कथेत एक जोर आहे आणि डॉक्टर केतकरांना हे माहिती होतं, त्यांनीच लिहिली कथा, पण त्यांचा सामाजिक प्रश्नांबद्दल इतका त्यांचा विचार आणि हे सगळं होतं की कुठेतरी जसं अमिताभ घोषचं होतं की त्यांनी केलेलं संशोधन पुष्कळदा फार पुढे येतं आणि ते कथेला मारक ठरतं. तर तसं ब्राह्मण कन्येत तो अंश आहे आणि त्याच्यात सांगण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत. तर हे सगळं ओघात त्याचा खंड येत होता आणि मला वाटलं की आजच्या वाचकाला ब्राह्मण कन्या मला आवडलं इतकं आवडावं अशी माझी इच्छा असेल तर त्याच्याकडनं आपण जो पेशन्स दाखवतो त्याची अपेक्षा करायची नाही. कारण ते त्या काळातल्या काही गोष्टी होत्या, त्या आपल्याला आपल्या इतिहासातनं आपण जाणतो त्या गोष्टी, त्यामुळे त्यात आपल्याला रससुद्धा वाटतो वाचताना. पण जो बाहेरचा अमराठी वाचक, त्याला ना तो इतिहास माहिती ना त्याला त्यात इंटरेस्ट वाटावा, तर म्हणून ते काही गोष्टी संक्षिप्त केल्या तिथे आणि 1, 2, 3 ठिकाणी म्हणजे त्यांच्याविषयी म्हटलंच जायचं की हे कादंबरी नाहीच आहे, इतपत लोक म्हणायची त्यांच्याबद्दल. तर तसं काही नाही, पण त्यांना जी एक क्राफ्ट म्हणून म्हणतो आपण, कथा सांगण्याची क्राफ्ट, ती त्यांनी जोपासली नाही कधी. आणि ते सिरियल यायचं ना, तेच मासिक चालवायचे, त्याचंच प्रेशर घ्यायचं आणि पटकन ते तेवढं तो भाग पाठवायचा. असेच जेव्हा कादंबरी लिहिली जाते तेव्हा त्याचं टोटल स्ट्रक्चर हे लक्षात घेऊन लिहिलं जात नाही. तर मग ते मला थोडंसं एक एडिट करून संक्षिप्तात असे काही भाग, पण मी सातत्याने सॉरी म्हणत राहिले करताना, सॉरी डॉक्टर केतकर, पण हे मी करते. कल्चर स्पेसिफिकचाही तुम्ही उल्लेख केलात, महेश एलकुंचवारांचाही केलात. त्यांनी तुम्हाला तुमचे मित्र म्हणून कसे बोलत होते वगैरे, त्यांनी तुम्हाला एक असं आव्हान दिलं की ही धग नावाची कादंबरी ही जी उद्धव शेळकेंची आहे ती तू वाचली आहेस का, आणि वाचली नसशील तर तू मराठीची वाचक ठरू शकत नाहीस. तर हो हो असंस्कृत आहेस तू, असं म्हणण्यापर्यंत त्यांनी एक बोलले ते, आणि तुम्हाला सांगितलं की याचा अनुवाद करा. तर धग ही जी कादंबरी आहे मराठीतली एक श्रेष्ठ अशी कादंबरी मानली जाते, आधुनिक मराठी कादंबरीतली. तर तिचं जे नुसतं कल्चर स्पेसिफिक नव्हे तर एक विशिष्ट भूप्रदेश, त्या भूप्रदेशची भाषा, तिथली एकंदर संस्कृती, हे समग्र हे भाषांतरामध्ये अनुवादामध्ये आणणं हे मला वाटतं की फार आव्हानात्मक असं आहे या सर्व ह्याच्यामध्ये. तर त्यातला तुमचा अनुभव कसा आहे? तो कठीण होता प्रवास, पण आनंददायी होता. कारण एकतर काय आहे की मी जन्मभर मुंबईतली, तर वऱ्हाडाशी अशी जवळीक साधणं एका श्रेष्ठ व्यक्तिरेखेच्या सोबतीत, ती कौतिक ही एक अत्यंत श्रेष्ठ अशी व्यक्तिरेखा आहे. इतकं की मी त्याच्यावर फिल्म पण लिहिली.
ती कधी झाली नाही. कारण कोण अशी नटी की जी ही बाई उभी करू शकेल हा प्रश्न होता. एवी तेवी एनिवे ते वेगळं. पण हे करताना मला भाषेचा अर्थातच प्रॉब्लेम, कारण डायलेक्ट करणं हे फार कठीण असतं. तर त्या बाबतीत मी सुरुवातीस निर्णय घेतला की ह्या आपण फंदात नाही पडायचं, आपण इंग्लिशच वापरायचं आणि तो जो वऱ्हाडीपणा आहे तो एवी तेवी त्यांच्या विचारसरणीतनं येतो आहे. ते आयुष्याचाच विचार कसा करतात तो इतका वेगळा आहे, त्यातून येत आहे. आणि एकमेकांशी कशा प्रकारे बोलता येत ते त्यातून येत आहे. अनेक गोष्टीतनं येत आहे. तर भाषेसाठी मी अट्टहास करणार नाही, कारण तो असफल होतो. तो कधीही म्हणजे तुम्ही ह्या डायलेक्टला इंग्लिशमधलं एक डायलेक्ट जर वापरलात तर त्याला चिकटून जे त्याचे संदर्भ आहेत ते पूर्णपणे चुकीचे ठरतात मूळ संहितेच्या तुलनेत. तर ती मी तो प्रयत्नच केला नाही. फक्त मी एक प्रयत्न करून पाहिला आणि तो एडिटरला मी म्हटलं हा माझा प्रयत्न आहे, हा इंग्लिशमध्ये जमत नसेल तर तो काढून टाक. त्याच्या ती धाकटी पोरं जी आहेत ती वाक्याच्या शेवटी ओ असं लावतात मूळ कादंबरीत. आता मला आठवत नाही, नाहीतर एखादं वाक्य मी सांगितलं असतं, पण ते ओ इतकं लाघवी आहे की एकदम असं डायरेक्ट कनेक्शन केल्यासारखं. तर म्हटलं मला ह्या ओचा असं ओढा आहे तर मी तो ठेवते. म्हणून मी सतत नाही पण काही ठिकाणी ते ठेवलं. पण ह्या भाषांतराची ट्रॅजेडी अशी झाली की ते ज्यांनी कमिशन केलं होतं तिथे पाठवलं मी आणि ती एडिटर जिनी कमिशन केलं होतं तिचं भांडण झालं आणि तिने सोडलं. मॅकमिलनसाठी केलं होतं. तर म्हणजे माझं धग अनाथ, कोणीच बघायला नाही त्याच्याकडे. आणि इतकं ते मला दुःख होत होतं. मी त्या बाईला म्हटलं की आता इथून उडी मारून तू ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला गेलीस, ह्याला ने ना बरोबर, तू असं कसं सोडलंस. ती म्हणाली नाही माझा अगदी काहीच त्यात, कारण ते लोक त्यांच्यासाठी केलं आहे म्हणत आहेत. ते राहिलं बाहेर काढलंच नाही त्यांनी. मी वाट पाहत होते, कधीतरी दुकानात चौकशी करत होते, कोणाहीकडे नाही. मग मी स्टँड बुक स्टॉलला फोन केला, तिथे मित्र होते. त्यांना म्हटलं की असं असं आहे, तुम्ही तुमच्यात काय जे असेल तर तुम्ही जरा तडा लावा, हे पुस्तक कुठे आहे आणि काय होतं आहे त्याचं. तर त्यांनी मला फोन केला, ते गोडाऊन पण मध्ये पडले सगळ्या प्रती. मी म्हटलं नाही, हे होता कामा नये. म्हटलं ते कितीला विकतायत. तर पल्प व्हायच्या आधी लेखकाला भाषांतरकाराला नाही, कारण मला पत्ता नाही याचा, पण अर्ध्या किमतीत ते विकतात. तर मी म्हटलं ठीक आहे, मला 100 प्रती आणून दे धगच्या. आणि मला पैसे मिळालेच नव्हते त्यांच्याकडनं, पण मी आनंदाने खिशातनं पैसे देऊन 100 माझ्याच पुस्तकाच्या प्रती विकत घेतल्या. आणि मी सगळ्यांना म्हटलं की हे लोकांनी वाचावं अशी इच्छा आहे तर हे घ्या, भेट तुम्हाला. मी असं करून 50 प्रती भेट म्हणून दिल्या, उरल्या होत्या 50. आणि तेवढ्यात हा जेरी पिंटो मला म्हणाला की असं पडून राहता कामा नये, तर स्पीकिंग टायगरला विचार तू. तर मी एक प्रत पाठवली
आणि ते म्हणाले आम्ही करतो की हे आम्ही म्हणजे तेच होतं भाषांतर त्यात. तरी मी म्हटलं खूप वर्षापूर्वी झालं आहे, मी पुन्हा एकदा डोळ्या खालून घालते. तसे काहीच बदल करायचे नव्हते. लकीली इथे गेलं, त्यांनी प्रकाशित केलं. पण म्हणजे त्याचा कुठूनही मला प्रतिक्रिया कोणाचीही मिळाली नाही. फक्त ज्या लोकांनी पाठवलं त्यातली एक बाई मला पहाटे पहाटे फोन आला की मी रात्रभर वाचलं, आणि ती अर्थात साऊथ बॉम्बेची डॉली ठाकूर नामक माझी मैत्रीण. तर हे असं असतं. हो म्हटलं, त्यासाठीच केलं आहे, हे असं असतं. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या व्यावसायिक मोबदल्याची किंवा कुठल्याही प्रकारची ख्याती मिळेल अशी कशीही शाश्वती नसताना पुन्हा पुन्हा भाषांतरं करावी असं का वाटतं? ते विद्यासागरांनी सांगितलं ना, बस तेच उत्तर आहे. म्हणजे ते एक वेडच असतं ना, आपण त्यात इतके शिरतो. आणि मी म्हटलं तसं आपलं प्रेम इतकं असतं त्या कृतीवर की बाकी काही विचार सुचतच नाही. मी अनेक अनुवाद खरे म्हणजे केले आहेत की जे पाठवले सुद्धा नाही आहेत मी प्रकाशकाकडे. माझा आनंद आहे तो, बस पुरे. पण तुमच्या आजी तुम्हाला म्हणाल्या ना एकदा, चांगले बऱ्यापैकी पैसे मिळाले याबद्दलची? ती एक आठवण सांगितली. होय, हो हो हो, साहित्य अकादमी, थँक्यू. बरा घवघवीत अशी रक्कम आली माझ्या नावाने. आणि इतर काही देतात ना पुरस्कार, ते आपल्याला असं आडमार्गाने विचारतात, तुम्ही हजर राहणार आहात का? कारण तुम्ही नसणार तर ते पटकन दुसऱ्याला देतात. तर साहित्य अकादमी तशी नाही. मी त्यांना कळवलं की मला हा प्रवास सोसणार नाही केरळपर्यंतचा. तर ते म्हणाले काही हरकत नाही, तुम्हाला पाठवून देतो. आणि तिथे आज चालू होती ही फेस्टिवल साहित्य अकादमीची. माझ्याकडे चेक पोचला तेव्हा. म्हणजे असं सरकारने केलं तर आपले लाड फार आपण लाडावून जाऊ. सरकारने आपल्या आपल्या प्रकृतीप्रमाणे वागावं. तुम्ही पिंटोचं जे मराठी केलं कादंबरी, म्हणजे खूप मराठीच्या खूप कादंबऱ्या आणि साहित्यकृती इंग्रजीमध्ये नेल्यात, तर ही मराठीमध्ये आणण्यामागे तुमची भूमिका काय? त्या कादंबरीला मराठीत आणावं असं तुम्हाला जे मनापासून वाटलं त्याचं कारण काय होतं? मला खरं आपणहून तसं वाटलं नाही, कारण हे फारच मोठं आव्हान होतं. म्हणजे ख्रिश्चन समाज, त्यातले संदर्भ आणि त्याच्यात त्या बाईचा एक प्रकारचा मेंटल तिची अवस्था, त्यातून येणारे, तर ते ताबडतोब मला नव्हतं वाटलं. त्याचं जेव्हा मोठा रिलीज इव्हेंट केला, भला मोठा, आणि त्यावेळेला मी अशीच 5व्या रोमध्ये बसले होते. मागून आवाज कोणाचा तरी आला की हा कादंबरीचं भाषांतर व्हायला हवं, मराठीत असं नाही पण व्हायला हवं. तर ती कल्पना माझ्या डोक्यात प्रथम खरी आली. आणि त्या दिवशी मी टॅक्सीतनं घरी जाताना म्हटलं की श्रेष्ठ कादंबरी आहे, आपण ह्याचं करायचं, हे मी मनाशी ठरवलं. आणि त्या कार्यक्रमानंतर जेरी घरी आला आणि त्याचा मला फोन, आणि तू सध्या काय करतेस सध्या, म्हणजे कोणत्या कामात गुंतलेली आहेस वगैरे, असे 2-3 प्रश्न विचारल्यावर म्हटलं जेरी
एम अँड द बिग होमचं मी भाषांतर करावं असं तुला वाटतंय का? तर तो म्हणाला हो. मग म्हटलं मी आत्ताच ठरवून आले आहे, मीच करणार आहे ते. तर ते केलं आणि मला अर्थात त्या शीर्षकापासूनच त्रास डोक्याला की एम अँड द बिग होम, हे बिग होम काय, एम आहे ते ठीक आहे, ह्याचं काय करू? तर त्या कादंबरीचं भाषांतर करताना मला रात्रीच्या झोपेचा खूप हात मदत मिळाली. रात्री सुचायचं की हां, आणि हे हुमराव हे तसंच रात्री सुचलेलं आहे नाव. आणि मी सकाळी फोन केला, म्हटलं असं असं सुचलं आहे. तो म्हणाला छान आहे की कर. असे बरं, त्यातली एक आणखीन मजेदार होता प्रकार. त्याची आई, म्हणजे मी त्याची आई ह्यासाठी म्हणते कारण ते सेमी ऑटोबायोग्राफिकल आहे ती कादंबरी. आणि त्या बाईंशी मी फोनवर अनेकदा बोललेली आहे आणि त्यांना भेटलेली आहे. तर त्यांना शब्दांशी खेळायची खूप आवड आहे आणि ते सतत तिथे आहे. तर एका ह्याच्यात काहीतरी ॲम्ब्युलन्स बद्दल उल्लेख आहे आणि तिला ॲम्ब्युलन्स म्हटल्यावर त्याच्यातून त्याच्याजवळचा शब्द ॲम्बिव्हॅलंट हा आठवतो आणि त्याच्यावरून ती काहीतरी ॲम्ब्युलन्सचा आवाज आणि त्यातून सुचणारी काहीतरी कविता का गाणं असं काहीतरी तिला एक एक सुचत जातं. आणि म्हटलं हे कसं कर, म्हणजे डायलेक्ट जितका कठीण तितका शब्दखेळ कठीण. तर पुन्हा झोप आणि झोपेत मला डोलकर आठवलं. डोलकाठी, ॲम्ब्युलन्स बघू करून. बरं, ही कॅथलिक बाई, मी हे कल्चरच्या विरुद्ध जात होतं. तिचं ॲक्च्युअल जे ती म्हणते ते करणं शक्यच नव्हतं. ते करून म्हणजे मूर्खपणाचं होतं ते. हे केलं की आपलं दुसरं तत्त्व जे आहे की संस्कृती जशीच्या तशी पोचावी वाचकापर्यंत. तर मग कॅथलिक बाई डोलकर का म्हणेल असा प्रश्न आहे. मग इथे ती तारेवरची कसरत भाषांतरकार जी करतो ती, की हे का ते. मग निदान हे जर केलं तर वाचक पुढे तरी सरकतोय, पुढचं वाचेल तो. आणि कदाचित त्याच्या लक्षातही नाही येणार की हे सगळं कॅथलिक ॲटमॉस्फिअर अँड डोलकर. आणि मी स्वतःची ही समजूत घालून घेतली की डोलकर हे इतकं प्रख्यात झालं होतं की सगळेच लोक म्हणत होते, मग एमनी का म्हणू नये. माझं समाधान झालं, मी ते घातलं. असे पुष्कळ तिथे अनुभव त्या कादंबरीत खास करून आलेले आहेत. काय ती त्याला एंजल इयर्स म्हणते नवऱ्याला, ती काही तिची अशी नावं देते त्याला. त्यात एंजल इयर्स. आता आपल्याकडे एंजल्स नाहीत, त्यामुळे त्याला प्रतिशब्द नाही. बरं, एंजल ठेवला, एंजल कान ह्याला ती ठीक आहे, मी म्हटलंही असतं एंजल कान. पण ती पुढे त्याचं एक हे करते, विश्लेषण देते की त्याला मी एंजल कान का म्हणते. तर ते म्हणे बेकन फ्राय करताना कसं कुरळं होतं तसे कान आहेत त्याचे, किती गोड. तर मी म्हटलं म्हणजे हे काहीतरी छान असायला हवं. बेकन फ्राय केलेलं मी पाहिलं आहे, खाल्लं आहे सुद्धा.
तर ती प्रतिमा आहे डोळ्यासमोर, पण न खाणाऱ्याच्या समोर ती प्रतिमा कशी येईल? म्हणजे जसं लय ही महत्त्वाची बाब भाषांतरात, तसं प्रतिमा. कारण अनेक गोष्टी प्रतिमा म्हणून डोळ्यासमोर जेव्हा येतात तेव्हा ते खरं भाषांतर झालेलं आहे असं पण धरतो. तर म्हटलं ओके, ह्याची प्रतिमा आपण निर्माण करायची. बेकन बिकन बघू नंतर, आलं आपोआप आलं नाही तर नाही. रात्रीची झोप. आणि त्याच्यात मला हे कानवला आठवला. आकार, कुरुळं, गोड आणि कान. आणखीन काय पाहिजे? तर हे असे आपल्याला काही असे जादुई असे अनुभव येतात. आणि आपण जागृत असलो तर पटकन पकडायचं आणि घालायचं. मला हे तुमचं सगळं ऐकून म्हणजे भाषांतरकार करणाऱ्या प्रत्येकालाच हे जाणवत असेल. आपल्याकडे मला एकनाथ आठवतात ह्या संदर्भात. त्यांनी जेव्हा भावार्थ रामायण केलं तेव्हा ते त्यांनी म्हणजे मग तो आपुलिया निजसत्ता वदवी कथा बलात्कारे असंच त्यांनी, म्हणजे तोच राम जर मला म्हणतोय की आता तू रामकथा लिही तर नाही म्हणणारा मी कोण, असं म्हणून त्यांनी ते लिहिलं आहे. तसंच तुमची हे झाली आहे. आणि आणखीन एक दुसरं त्याच्यात मी वाढवू शकते असं, तुम्ही जेव्हा जोड म्हणजे दोघांनी केलेल्या भाषांतराविषयी, तर भावार्थ रामायणाच्या बाबतीतच असं म्हणतात की अर्धवट ते असताना एकनाथांचं वैकुंठ अवसान झालं. त्यांचं उरलेलं काम पुरं कोण करणार, तर त्यांच्याकडे गुरं राखणारा एक गावोबा म्हणून त्यांचा शिष्य होता. त्यांनी ते भावार्थ रामायण पूर्ण केलं. आणि आता ह्यात तथ्य किती आणि मिथ्य किती आपल्याला माहिती नाही, पण ते दोघांचाही हात वेगवेगळा ओळखता येत नाही इतकं ते एक सलग किंवा एका घडीचं असं झालेलं आहे. तर मला असं वाटतं की तो भाषांतरकार ते जे त्या संहितेशी झटत असतो आणि त्यावेळेला जी काही प्रेरणा निर्माण होते ती मला वाटतं त्या सर्वच भाषांतरकारांमध्ये होत असेल. तर तुमचा एवढा विस्तृत अनुभव आहे, तर ते काही जे सुखद क्षण आहेत त्याविषयी किंवा भाषांतरकारांना तुम्ही काय सांगाल की व्यावसायिकता बाजूला ठेवून किंवा स्वतः त्यातनं वाढण्याच्या काही ज्या शक्यता किंवा संधी आहेत भाषांतर करताना एक माणूस म्हणून आपण घडत जाण्याच्या, त्याच्याविषयी पण आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला काही मिळालं तर आवडेल. सांगत नाही मी, कोणी कोणाला सांगू नये. प्रत्येकाने आपापला मार्ग शोधावा. कारण सांगून तुम्ही मुलीला सांगता हा मुलगा तुला बरोबर नाही, मुलगी कुठे ऐकते, जाऊन करते लग्न. तर मी कधीच सांगण्याच्या भानगडीत पडलेलं नाही. कारण मग आपण जीव ओतून सांगतो आणि समोरचा चेहरा असा होत जातो की हे आपण काय ऐकतोय. कारण ते त्याच्या पचनी पडत नाही, हे सरळ दिसतं. तर म्हणून मी तसं काही सांगणार नाही. पण दुसरा तुमचा काय उपमुद्दा काय होता त्यात विसरले. नाही, उपमुद्दा हाच की म्हणजे ते जे मग त्याचं घडत जाणं माणूस म्हणून त्याचं काय तुमच्याही व्यक्तिमत्वावर एक त्या सगळ्या संहितांचा किंवा त्यांचा अर्थ लावताना तुमच्यामध्येही काही बदल घडत जातात. तर तशी काही म्हणजे ती मुळात पुस्तकं सगळी आवडत होती खूप, हा एक भाग झाला. पण त्याला भाषांतरकार म्हणून भिडताना एक आपली वेगळ्या प्रकारची वाढ होते. त्याच्याविषयी पण तुम्ही काही सांगितलं नाही. मला तसं जाणवलं नाही वैयक्तिक वाढ झाली वगैरे. पण ती संहिता पूर्णतः कळली, हा मुद्दा आहे. कारण तुम्ही भाषांतरकार म्हणून जेव्हा संहिता वाचता तेव्हा अनेक गोष्टी आपण वाचता अशा म्हणजे सरळ वाचत जातो. कुठेही थांबून हे काय ते काय हे प्रश्न करत नाही. भाषांतर करताना कारण तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ जर कळला नाही, त्याच्या मागचा भाव जर कळला नाही, तर तुम्ही करूच शकत नाही भाषांतर.
त्यामुळे कोणत्याही साहित्य कृती पूर्णतः समजून घ्यायची असेल तर भाषांतर करावं, हा एक मुद्दा. दुसरं, मी इंग्लिशमध्ये लेखन करते, मराठीत करते, तर भाषांतरातून दोन्हीकडे फायदे होतात. इंग्लिश करताना की ह्या साहित्य कृतीमुळे मला इतका ताण मेंदूला देऊन आपलं जे काही आहे ज्ञान ह्या भाषेविषयी, लक्ष भाषेविषयी, ते वर आपण असं म्हणजे उपसून काढतो आणि मग ते शब्द आपण जे वापरतो ते आपल्या लेखनात येतात. त्यामुळे दोन्ही बाजूनी समृद्धी होते भाषेची, आपल्या भाषेची. तर ती एक भाषांतर करतानाची मुख्य वाढ जी म्हणता ती असते. पण आणखीन एक छोटासा मुद्दा काहीतरी होता, मला उत्तर सुचलं होतं ना, आता विसरले. नाही, हाच म्हणजे वाडी संबंधानेच तो मुद्दा होता. आणि त्या संहितेला भिडताना तुम्हाला म्हणजे बदल जसे घडत जातात त्याच्यात म्हणजे तो आधी आला होता खरं तर, की आपल्या पाठीमागे सगळं जे उभं असतं म्हणजे वाचतो आपण एका टप्प्यावर आणि मग भाषांतर करताना सगळं संचित घेऊन आपण त्याला भिडतो. त्या आत्ता तो मुद्दा आलाच आहे, पण त्याचं आणखीन तुम्हाला त्याविषयी काही स्पष्टीकरण किंवा काही हे सांग. नाही, पण मला वाटतं तुम्ही म्हणालात भाषांतरकार म्हणून वाढ एक जी होते ती होत जाते आणि एकावरून दुसऱ्यापर्यंत जाताना तिथे मिळालेले धडे आपण घेऊन पुढे जातो, ते लागू करतो. आणि त्यामुळे आज मी जेव्हा भाषांतर करते तेव्हा मला अगदी जाणवतं की अवध्य केलं किंवा जेव्हा माणूस जागा होतो ते केलं, त्यानंतरच्या काळात जे केलं त्या प्रत्येकात मला आत्मविश्वास माझा वाढत गेला. आणि मला वाटतं कुठेतरी नंतरची माझी भाषांतरं जरा बरी झाली आहेत, म्हणजे पहिल्याच्या मानाने हे आहे. आणि एक गोष्ट मी करते, त्याला मी रियाज म्हणते. भाषांतराचा माझा रियाजच म्हणायचा की आता इथे मी रूम ऑफ वन्स ओन पुन्हा एकदा वाचायला आणलं आहे, ह्या 4-5 दिवसात पुन्हा वाचून होईल. आणि ते वाचत असताना प्रथम गोष्ट कोणतीही साहित्यकृती आवडलेली की ह्याचं कसं करू शकेन जर मराठीत करायचं असेल तर ताबडतोब एका परिच्छेदाचं भाषांतर केलं. एखादं भाषांतर मला काहीतरी खटकत असेल वाचताना की हे काहीतरी बरोबर नाही आहे, मग मी ती मूळ कृती घेते आणि त्याचं 1 किंवा 2 पानं करून पाहते की आपण असं बसून छे हे काय असं आपण नाही म्हणू शकत. तिथे अडचणी असू शकतात, त्या एका प्रकाराने ह्या भाषांतरकारांनी सोडवल्यात, आणखीन एखादा प्रकार होऊ शकतो का. तर त्या दृष्टीने मी 1-2 पानं नेहमी करत असते. आणि एक खेळ म्हणूनच म्हणा, पण त्याला मी फार गंभीर असा शब्द रियाज असा वापरला आहे, पण तो खेळच करत राहायचं. कोणी पब्लिशर गेले खड्ड्यात, आपला आनंद आपण घ्यायचा. त्या म्हणजे हा जो रियाज आहे त्याचा भाग म्हणून तुम्ही इतरांनी केलेल्या पुस्तकांची भाषांतरं करून पाहता. तसंच तुमच्या भाषांतरांवरती जर रिव्ह्यू असेल तर ते रिव्ह्यू तुम्ही वाचता का किंवा तो फीडबॅक तुम्ही घेता का आणि त्यानुसार काही बदल भाषांतरामध्ये करता का? नाही नाही नाही
कारण काय आहे की म्हणजे माझा असा अनुभव आहे की अनेकदा रिव्ह्यू करताना लोकांना जी एक जबाबदारी वाटते की आपण ह्यात काय चुकलं हे दाखवावं. तर ते म्हणजे भाषांतरकाराच्या फायद्याचं होईल असं वाटतं की नाही माहीत नाही, पण आपण हुशार आहोत हे आपल्याला कळतं चुका दाखवल्या. तर तसा रिव्ह्यू असेल सुरुवातीपासून की म्हणजे असा मी नुकताच रिव्ह्यू वाचला, म्हणजे त्याचा सूर असा, हे सगळं ठीक आहे पण, हे सगळं ठीक आहे पण 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 पण, आणि ते जे सगळे पण आहेत ते इतके मामुली, एक शब्द इथे एक तिथे, आणि हे सगळं ठीक आहे, हे का ठीक आहे ते पण सांगायचं असतं रिव्ह्युअरनी, की ही प्लस बाजू ही मायनस बाजू. तर असं नाही ओढवू शकत, आमचं काम आहे तिथे. तर म्हणून रिव्ह्यूचा पहिला परिच्छेद वाचते आणि त्याच्यावरनं मला रिव्ह्युअरचा सूर कळतो की तो स्वतःला काय समजतो, आणि मग मी उरलेला रिव्ह्यू वाचते. भाषांतराची आस्वादक समीक्षा आणि चिकित्सात्मक समीक्षा वगैरे असे मोठे मोठे शब्द याला वापरता येतील. मला वाटतं आता सप्रे सर समारोप करतील. आणखीन कुठल्या मुद्द्यांना स्पर्श करायचा राहिला असेल तर आपला संवाद इथून पुढे चालूच राहील आणि आपल्याला आणखीन असेही त्यांच्या हातचे अनुवाद भाषांतर वाचायला मिळतील. तर समारोपासाठी सप्रे सरांना. नाही, समारोप वगैरे फार मोठा शब्द झाला. आपण गेल्या तास दीड तास त्यांच्या विवेचनातून किती आपल्याला मूलभूत म्हणता येईल अशा गोष्टी समजलेल्या आहेत. अनुवादासंबंधी, भाषांतरासंबंधी, साहित्यकृतीच्या आस्वादासंबंधी, हे सगळं म्हणजे इतकं एका अधिकारी म्हणता येईल ज्यांच्या संबंध आयुष्यभराच्या तपस्येतून, चिंतनातून, विचारातून आणि त्यांच्या सगळ्या लेखनातून जे निर्माण झालेलं आहे ते कुठल्याही सैद्धांतिक बोजड याच्यामध्ये न अडकवता त्यांनी आपल्यासमोर इतक्या मनमोकळेपणानं, इतक्या सहजपणानं आणि इतक्या सर्वांना कळेल अशा पद्धतीनं सांगितल्यामुळे मला असं वाटतं की आज केल्याने भाषांतरच्या वतीनं त्यांची जी प्रकट मुलाखत घेण्याची घेतली आपण, ती सार्थ झाली असं आपण अतिशय म्हणू शकतो. त्याबद्दल आपणा सर्वांच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं आज आपण उपस्थित असणारे, केल्याने भाषांतरशी संबंधित असणारे आपल्या सर्वांच्या वतीनं आम्ही आपल्याबद्दल अतिशय मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आज आपण सर्वजण या मुलाखतीसाठी इतक्या आवर्जून उपस्थित राहिलात आणि याला दाद दिलीत त्याबद्दल आपल्या सर्वांचे सुद्धा आभार मानतो. धन्यवाद.